तर मित्रांनो, आता आपण येऊया या प्रेझेंटेशनच्या सगळ्यात इम्पॉर्टंट आणि तुमच्या आयुष्यातल्या पण सगळ्यात इम्पॉर्टंट विषयावरती, आणि ते म्हणजे इन डेप्थ फायनान्शियल प्लॅनिंग. हे इन डेप्थ फायनान्शियल प्लॅनिंग तुमच्या फायनान्शियल आयुष्याची किंवा फायनान्शियल लाईफची ब्ल्यूप्रिंट आहे. या फायनान्शियल प्लॅनिंगनी तुम्हाला एक कंप्लीट रोड मॅप मिळणार आहे टू अचीव फायनान्शियल फ्रीडम. तर मित्रांनो, रोड मॅपमध्ये पहिली काय गोष्ट असते तर वेगवेगळे माइलस्टोन्स असतात. आपण एक एक माइलस्टोन सर करतच रोड मॅप आपला कंप्लीट करतो. मित्रांनो, या रोड मॅपमध्ये 10 इम्पॉर्टंट माइलस्टोन्स येतात, जे आपले 10 स्टेप्स आहेत इन डेप्थ फायनान्शियल प्लॅनिंगची. ज्याची सुरुवात होते आयडेंटिफिकेशन ऑफ लाईफ गोल्स. आपले कुठचे महत्त्वाचे गोल्स आहेत जे आपल्याला आयुष्यात पूर्ण करायचे, हे पहिले व्यवस्थित समजून घेतलं जातं. हे गोल्स समजल्यानंतर हे गोल्स कसे अचीव करायला लागतात, याच्यासाठी आपल्याला करायला लागतं गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग म्हणजे काय, तर आपले कुठचे गोल आहेत ते आपल्याला कधी अचीव करायचे, त्यावेळी अचीव करण्यासाठी किती आपल्याला कॉर्पस लागणार आहे, आणि हा कॉर्पस आपण कसा जमा करायचा, याला म्हणतात गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. हे डिटेलमध्ये आपण पुढे समजून घेणारच आहोत. पण गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग झाल्यानंतर मग तिसरी स्टेप येते, ती म्हणजे पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट. पर्सनल फायनान्स मॅनेजमेंटमध्ये तुमची करंट फायनान्शियल पोझिशन व्यवस्थित समजून घेतली जाते. जसं की तुमचं इन्कम, तुमचे एक्सपेन्सेस, तुमच्या करंट इन्व्हेस्टमेंट्स, तुम्ही घेतलेले लोन्स, या सगळ्या गोष्टी नीट समजून घेतल्या जातात. आणि आज किती गोल्सला फायनान्स करण्यासाठी तुमची तयारी आहे, हे कन्क्लुजन त्याच्यातून काढलं जातं. चौथी स्टेप येते मग ॲसेट मॅनेजमेंट. जी काय तुमची सेव्हिंग ॲबिलिटी आहे, ही सेव्हिंग कुठच्या ऑप्शन्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कुठचे ॲसेट्स आपण सिलेक्ट केले पाहिजेत, या सगळ्या गोष्टीला म्हणतात ॲसेट मॅनेजमेंट. मित्रांनो, एवढ्यावरच फायनान्शियल प्लॅनिंग थांबत नाही. लोन हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट घटक असतो. आपण किती लोन घेतलं पाहिजे, लोन कुठच्या गोष्टीसाठी घेतलं पाहिजे, हे लोन किती वेळात फेडता येऊ शकेल आपल्याला, या सगळ्या गोष्टींचं नियोजन म्हणजे डेट मॅनेजमेंट. डिटेलमध्ये आपण हे पुढे बघूच. डेट मॅनेजमेंट नंतर येतं रिस्क मॅनेजमेंट, की आपल्या आयुष्यात येणारे संभाव्य धोके कोणते कोणते आहेत हे समजून घेणं, आणि हे धोके उद्या रियालिटीमध्ये आलेच तर मग त्यातून कमीत कमी नुकसान घेऊन किंवा नुकसान न होता बाहेर कसं पडणं, याला रिस्क मॅनेजमेंट म्हणतात. 7वी स्टेप येते इमर्जन्सी मॅनेजमेंट. मित्रांनो, आपलं फायनान्शियल लाईफ हे 35 ते 40 वर्षाचं असतं. या 35 ते 40 वर्षामध्ये आपल्या आयुष्यात अनेक इमर्जन्सी सिच्युएशन्स येऊ शकतात. या इमर्जन्सीजमधून फार नुकसान न होता बाहेर कसं पडायचं, याच्यासाठी जी प्रोव्हिजन केली जाते त्याला इमर्जन्सी मॅनेजमेंट म्हणतात. याच्या पुढची स्टेप येते रिटायरमेंट प्लॅनिंग. आपलं रिटायरमेंट हे जवळजवळ 35 ते 40 वर्षाचं असतं. हा रिटायरमेंट पिरियड, एवढा मोठा रिटायरमेंट पिरियड कम्फर्टेबली आणि एन्जॉयबली घालवण्यासाठी काय प्लॅनिंग केलं पाहिजे, त्याला रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणतात. त्याच्या पुढची स्टेप्स येते ती म्हणजे टॅक्स प्लॅनिंग. आपण किती टॅक्स पे केला पाहिजे, कुठे आपल्याला टॅक्स वाचवता येईल, हा टॅक्स वाचवताना आपण कुठेही रिटर्न्समध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही आहोत ना, या सगळ्या गोष्टी बघणं, याला टॅक्स प्लॅनिंग म्हणतात. आणि सगळ्यात शेवटी येतं लिगसी प्लॅनिंग, म्हणजे आपल्या पश्चात आपली संपत्ती आपल्या वारसांना कुठच्याही कायदेशीर अडचणीशिवाय ट्रान्सफर करण्यासाठी आज काय प्रोव्हिजन्स केल्या पाहिजे, याला म्हणतात लिगसी प्लॅनिंग. तर मित्रांनो, ह्या सगळ्या स्टेप्स, या 10च्या 10 स्टेप्स वन बाय वन आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि हीच आहे आपली फायनान्शियल फ्रीडम अचीव करण्याची ब्लूप्रिंट. ही ब्लूप्रिंट माझ्या 15 वर्षाच्या अनुभवातून, माझं नॉलेज, या नॉलेजमुळे मला आलेलं स्किल आणि माझे असलेले सर्टिफिकेशन्स, याच्यामुळे माझी जी एक्सपर्टी तयार झालेली आहे, या एक्सपर्टीजमधून ही ब्लूप्रिंट तयार झालेली आहे. मित्रांनो, इन डेप्थ फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये या 10च्या 10 स्टेप्स इम्पॉर्टंट आहेत. यातली कुठलीही स्टेप स्किप केल्यानंतर कंप्लीट फायनान्शियल प्लॅनिंग होत नाही. आता या 10 स्टेप्स डिटेलमध्ये आपण
वन बाय वन बघणार आहोत. या ब्लू प्रिंटची पहिली स्टेप आहे आयडेंटिफिकेशन ऑफ लाईफ गोल्स. मित्रांनो, आपलं आयुष्य म्हणजे आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज, आपल्या डिझायर्स आणि आपली स्वप्न पूर्ण करणं, याला आपलं आयुष्य म्हणतात. मग आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत? सगळ्यात पहिले तर सेल्फ केअर, हेल्थ, आपल्या कोर किंवा एक्सटेंडेड फॅमिलीची काळजी घेणं, घर घेणं, मुलांचं एज्युकेशन करणं, बाईक घेणं, कार घेणं, आपल्या रिटायरमेंटची प्रोव्हिजन करणं, आईवडिलांना म्हातारपणी सपोर्ट करणं, लवकरात लवकर कर्जमुक्त होणं, या सगळ्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत. आपल्या डिझायर्स किंवा इच्छा काय आहेत? फॅमिलीला घेऊन व्हेकेशनला जाणं, गॅजेट्स, वेगवेगळे नवीन येणारे गॅजेट्स घेणं, ज्वेलरी घेणं, काही लक्झरी आयटम्स आपल्या पोझिशनमध्ये ठेवणं, स्किल डेव्हलपमेंटसाठी एखादा कोर्स करणं, मुलांना चांगल्यात चांगलं हायर एज्युकेशन देणं, चॅरिटी करणं, एखाद्या लीजर किंवा स्पोर्ट्स क्लबची मेंबरशिप घेणं, या सगळ्या आपल्या इच्छा असतात. आणि त्याच्यानंतर येतात आपली स्वप्न. मग आपली स्वप्न काय असतात? तर एक ड्रीम होम बाय करणं, एखादं व्हेकेशन हाऊस किंवा सेकंड हाऊस किंवा फार्म हाऊस तयार करणं, ड्रीम बाईक घेणं, ड्रीम कार घेणं, ड्रीम बिझनेस चालू करणं, ड्रीम प्रोफेशन चालू करणं, वर्ल्ड टूर करणं, स्पेस टूर करणं, किंवा एखादा अँटिक किंवा कलेक्टेबल आपल्या पोझिशनमध्ये ठेवणं, या सगळ्या गोष्टी असतात. ह्या आपली स्वप्न असतात, ड्रीम्स असतात. तर या तिन्ही गोष्टींमधले आपल्याला काय अचीव करायचं याचं आयडेंटिफिकेशन करणं, याला म्हणतात लाईफ गोल आयडेंटिफिकेशन. आपल्या लाईफमधले सर्व गोल ऑन पेपर आयडेंटिफाय करणं, हीच आहे आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या ब्लू प्रिंटची पहिली स्टेप. आता आपण वळूया आपल्या ब्लू प्रिंटच्या दुसऱ्या स्टेपकडे, जी आहे गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग, ज्याच्यामध्ये 6 स्टेप्स आहेत. त्याच्यापैकी पहिली स्टेप आहे डिफायनिंग युअर गोल्स, म्हणजे की आपल्याला काय अचीव करायचंय आणि कधी अचीव करायचंय. सेकंड स्टेप आहे फंड्स रिक्वायर्ड ॲट द टाइम ऑफ अचीवमेंट. ज्यावेळी आपला गोल आपल्याला अचीव करायचा आहे त्यावेळी आपल्याला एक्झॅक्टली किती फंड लागणार आहे हे नीट समजून घेणं, ही आपली सेकंड स्टेप आहे. थर्ड स्टेप आहे हाऊ मच रेग्युलर सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट्स आर रिक्वायर्ड टू अचीव ऑल द गोल्स. जे गोल्स आपल्याला अचीव करायचे त्या पिरियडमध्ये तेवढा कॉर्पस तयार करण्यासाठी आपल्याला आजपासून किती रेग्युलर सेव्हिंग आणि किती लमसम इन्व्हेस्टमेंट करणं जरुरी आहे हे समजणं. मित्रांनो, या तीनही स्टेप्स आपण एका एक्झाम्पलच्या साहाय्याने समजून घेऊया. सो फॉर एक्झाम्पल, आपला गोल आहे चाइल्ड एज्युकेशन, जे आपल्याला 10 वर्षांनी पूर्ण करायचे. इमॅजिन करा, या चाइल्ड एज्युकेशनची आजची कॉस्ट आहे 30 लाख रुपये. मग 10 वर्षांनी ही 30 लाख रुपयेच राहील का? तर नाही. की महागाईच्या दराप्रमाणे की ह्या 30 लाखाची कॉस्ट 10 वर्षानंतर होणार आहे 65 लाख रुपये. मग हे 65 लाख रुपये पुढच्या 10 वर्षामध्ये जमवण्यासाठी आपल्याला आज काय केलं पाहिजे? तर आज आपल्याला 5 लाख रुपये वन टाईम आणि 20,000 रुपये दर महिन्याला सेव्हिंग करणं जरुरी आहे. मग मित्रांनो, चाइल्ड एज्युकेशन हे आपलं एकच गोल आहे का? तर नाही. चाइल्ड एज्युकेशन बरोबरच आपल्याला चाइल्ड मॅरेज पण करायचंय, ते पुढच्या 20 वर्षांनी करायचंय. आपल्याला डेट फ्री व्हायचंय, हे पुढच्या 5 वर्षात व्हायचंय. आपल्याला कार विकत घ्यायचे, ही पुढच्या 3 वर्षात विकत घ्यायचे. आणि आपल्याला आपला स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे 5 वर्षांनी, ज्याच्यासाठी आपल्याला 50 लाख रुपयाचा कॉर्पस तयार करायचा आहे. मग मित्रांनो, हे 5ही गोल अचीव करण्यासाठी आपल्याला आज काय करणं गरजेचं आहे? तर आज आपल्याला 25 लाख रुपये वन टाईम आणि 75,000 रुपीज दर महिन्याला सेव्ह करणं जरुरी आहे. कॅन यू अचीव दिस गोल? ही एवढी सेव्हिंग करणं आज आपल्याला पॉसिबल आहे का? इफ नॉट, मग आपल्याला आपले सगळे गोल्स प्रायोरिटाईज करायला पाहिजे. मग गोल्स प्रायोरिटाईज करण्यासाठी काय केलं पाहिजे? तर सगळ्यात पहिले आपल्याला आपले गोल्स
शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लाँग टर्ममध्ये कॅटेगराईज केले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, बाईंग अ कार इन नेक्स्ट 3 years हा आपला शॉर्ट टर्म गोल होणार आहे. गेटिंग डेट फ्री इन नेक्स्ट 5 years आणि क्रिएटिंग अ 50 lakh वर्थ ऑफ कॉर्पस इन नेक्स्ट 5 years हे आपले मीडियम टर्म गोल्स असणार आहेत. आणि चाइल्ड एज्युकेशन आणि चाइल्ड मॅरेज हे आपले लाँग टर्म गोल असणार आहेत. हे कॅटेगरायझेशन झाल्यानंतर मग गोल्सचं प्रायोरिटायझेशन केलं जातं बेस्ड ऑन इम्पॉर्टन्स अँड अर्जन्सी ऑफ अचिव्हमेंट. इमॅजिन करा मित्रांनो, आपला सगळ्यात अर्जंट गोल आहे बाईंग अ कार इन नेक्स्ट 3 years. पण तो आपल्यासाठी तेवढा इम्पॉर्टंट आहे का? कार 3 वर्षाच्या ऐवजी 5 वर्षांनी जरी घेतली तरी आपल्या आयुष्यात फरक पडणार आहे का? नाही. पण मुलाचे एज्युकेशन जे आपल्याला 10 वर्षांनी करायचं आहे ते आपण 11व्या वर्षी पोस्टपोन नाही करू शकत. ते 10व्याच वर्षी करायला लागतं. म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट आणि अर्जंट गोल आपल्या आयुष्यातला कुठचा आहे तर चाइल्ड एज्युकेशन. त्याच्यानंतर आपल्याला बिझनेस चालू करायचा आहे. बिझनेस चालू करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची स्टेप राहते ते म्हणजे डेट फ्री होणं. मग आपला सेकंड इम्पॉर्टंट गोल आहे तो म्हणजे गेटिंग डेट फ्री इन नेक्स्ट 5 years. आपण चांगले पैसे कमावतो त्याच्यामुळे कार पण घेतली पाहिजे. मग थर्ड प्रायोरिटी आपली होऊन जाते बाईंग अ कार इन नेक्स्ट 3 years. त्याच्यानंतर मग आपली प्रायोरिटी आहे की बिझनेस कॉर्पस तयार करणं इन नेक्स्ट 5 years आणि सगळ्यात शेवटची प्रायोरिटी राहते चाइल्ड मॅरेज आफ्टर 20 years. या पद्धतीने गोल्सचं प्रायोरिटायझेशन केलं जातं आणि नंतर जे हाय प्रायोरिटी गोल्स आहेत, सगळ्यात टॉप प्रायोरिटी गोल्स आहेत, त्यांच्यासाठी जे काही आपलं सेव्हिंग पोटेन्शियल आहे त्या सेव्हिंग पोटेन्शियलला अनुसरून इन्व्हेस्टमेंट करायला सुरू केलं जातं. तर मित्रांनो, हाऊ कॉन्फिडंट की हे जे आपले गोल्स आहेत की हे सगळे आपण आज कंप्लीट करू शकू? हाऊ कॉन्फिडंट आर यू दॅट यू कॅन अचीव ऑल दीज 5 goals? इफ यू आर नॉट कॉन्फिडंट, मग आपली येते थर्ड स्टेप. आणि आपली फायनान्शियल प्लॅनिंगच्या ब्ल्यू प्रिंटची थर्ड स्टेप आहे पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट.